Lord, church. Praise the Lord, मंडळी. Praise the Lord. जोरात praise the Lord. It is nice to be in your midst after 2 years. 2 वर्षानंतर तुम्हामध्ये परत एकदा येऊन मला खूप आनंद होत आहे. We were celebrating with you all in the other place. आम्ही 2 वर्षाखाली वेगळ्या ठिकाणी आपण हेच उत्साह आणि हेच सेलिब्रेशन आपण केलेलं होतं. And this time it is nice to celebrate with you in your new place. आणि हे खूप उत्तम आणि आनंददायी आहे की नव्या जागेमध्ये परत एकदा तुमच्या बरोबर मी हे उत्साह सेलिब्रेट करण्यासाठी आलेली आहे. We thank God for what He has done. मी धन्यवाद देते की आपल्यामध्ये जे परमेश्वराने केलं त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद. To God be all the glory. आणि देवालाच सर्व गौरव असो. Amen. May God use you all in this place. आणि परमेश्वर तुम्हाला या जागेमध्ये अधिक आणि अधिक तुमचा उपयोग करून ठेव. To be the salt and light in this place. आणि तुम्ही जगाचे प्रकाश आणि मीठ असे होऊन तुमचा उपयोग परमेश्वर करून ठेव. Bringing His fragrance. Amen. आणि तो त्याचा सुवास तुम्हामध्ये प्रस्थापित करो. May God preserve each and every one of you. आणि परमेश्वर तुम्हाला सर्वांना अधिक आणि अधिक आशीर्वाद देऊ. Amen. So today, I know you all have a lot of plans and a lot of programs. मला माहिती आहे की तुमच्याकडे अनेक असे कार्यक्रम आहेत आता आजच्या दिवसासाठी. But let us honor the Lord by looking into His word. Amen. पण आपण परमेश्वराला गौरव देणार आहोत, आदर मान महिमा सन्मान देणार आहोत त्याचे वचन ऐकून. As the Lord leads, He will speak to us. आणि जसा परमेश्वर चालवेल तसंच तो आपल्याशी बोलणार आहे. Yeah. Shall we just pray, commit this time into the Lord's hands? या प्रियानो आपण हा वेळ आपण परमेश्वराला देऊ आणि त्याच्याजवळ प्रार्थना करूयात. Lord Jesus, we thank you, Lord, for this time. परमेश्वरा मी तुला धन्यवाद देते या वेळेसाठी. Thank you, Lord, for this opportunity, Lord, to share your word. धन्यवाद परमेश्वरा तुझं वचन इथे त्यांच्याबरोबर शेअर करण्याची मला संधी दिलीस त्यासाठी धन्यवाद. Lord, we pray at this time that you would open our ears. परमेश्वरा आज तू आमचे कान उघडणार आहेस. Just like you said, Lord, my ears you have pierced. तू म्हणतोस की माझ्या कानाला तू टोचणी दिलेली आहेस. That I might obey you. आणि मी तुझी आज्ञा पाळावी म्हणून तू हे केलेलं आहेस. So Lord, speak to us. म्हणूनच परमेश्वरा तू बोल आमच्याशी. That our ears hear your word. की आमचे कान तुझी वाणी ऐकतील. And not just we hear it with our ears. आणि नुसतंच आम्ही कानाने ऐकणार नाही. But that we would receive it in our hearts. आणि आमच्या हृदयामध्ये ते ऐकून त्याचं ग्रहण करणार आहोत. And that we would hide your word in our hearts. आणि आम्ही ते वचन आमच्या हृदयामध्ये स्थिर असं ठेवणार आहोत. That we might not sin against thee. आणि आम्ही तुझ्या विरोधात पाप करणार नाही. But that it would bear much fruit. आणि अधिक आणि अधिक त्याद्वारे आम्ही फळ देऊ. आमेन. आमेन. So this morning, या सुंदर सकाळी I want to take you through the life of Abraham. मी अब्राहामाच्या जीवनाद्वारे तुम्हाला काही शिकवू इच्छिते. All of us know the story of Abraham. अब्राहामाची गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे. Even the junior church children know the story of Abraham. छोटे छोटे जे संडे स्कूलचे मुलं आहेत त्यांना देखील ही गोष्ट कहाणी माहितीच आहे. How many of you all know that song, Father Abraham has many sons? खूप त्याला मुलं आहे हे कुणाला माहिती आहे? अधिक लेकरं आहेत. अरे वा. So we all know his story. आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहिती आहे. But even as we hear it again and again, पण जेव्हा जेव्हा आपण हे परत परत ऐकतो may God speak to us afresh. तेव्हा आपण प्रत्येक वेळेस ते नवीन म्हणून आपल्याशी परमेश्वर बोलतो. Something very special about his life. काहीतरी खूप असं महत्त्वाचं त्याच्या जीवनाद्वारे शिकतोय. Amen. So we see Abraham's story beginning in the first book of the Bible, Genesis. आपण सर्वात पहिलं जे पुस्तक आहे उत्पत्ती याच्यामध्ये आपण अब्राहामाबद्दल वाचतो. Yes. Where does it begin? Which chapter? कुठल्या अध्यायात आहे सांगा पाहू. I'm not quizzing you. This is not preparation for your quiz that will come afterwards. ही काही तुमची तयारी नाही आहे जे नंतर जे काही कोण बनेगा बायबल स्कॉलर आहे त्याची तयारी नाही आहे. I'm not even testing you. मी काही तुमची परीक्षा देखील घेत नाही प्रियानो. But just so that we are free with one another. This is a family.
हे आपण एक कुटुंब म्हणून आहोत म्हणून उत्तर देण्यास तत्पर असा प्रियानो. And this is where we can be who we are supposed to be. आणि आपण जे आहोत ते सिद्ध असावं अशी माझी इच्छा आहे. Yeah, so be free. तुम्ही पूर्णपणे मोकळे असू शकता, बोला. So we see in Genesis chapter 12, Abraham's story begins. आपण उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात आपण अब्राहामाबद्दलची गोष्ट पाहतो. Actually, he is introduced to us in the last chapter of Genesis 11. आणि उत्पत्तीच्या शेवटच्या अध्यायात देखील आपल्याला त्याचं तिथे दाखला मिळतो. We all know that Abraham did not come from a believing background. आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रियानो की अब्राहम हा ख्रिस्ती किंवा जो ख्रिस्ताला जाणणारा आहे त्याच्या कुळातून तो आलेला नाहीये. He came from an idolatrous nation, Ur. तो ऊर ह्या देशातून आलेला आहे जिथे मूर्ती पूजा होती. So he did not know anything about the true God. आणि त्याला खरा देव ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती प्रियानो. But we see in Genesis chapter 12. पण आपण उत्पत्तीचा 12व्या अध्यायात पाहतो. When Abraham was 75 years old. जेव्हा अब्राहम 75 वर्षाचा होता. The word of the Lord came to Abraham. देवाचं वचन अब्राहमाकडे आलं. Do you think the Lord appeared to Abraham just like that? तुम्हाला काय वाटतं की परमेश्वर त्याने नुसतंच त्याला दर्शन दिलं असावं? Abraham was a man who was hungry for God. परंतु प्रियानो मला सांगू द्या की अब्राहम हा परमेश्वरासाठी त्याला परमेश्वराची भूक होती. Abraham was seeking the true God. आणि तो शोधात होता खरा परमेश्वर कोण आहे ह्याच्या शोधात तो होता प्रियानो. Abraham was desperate for some meaning to his life. तो अति उत्सुक होता की त्याच्या जीवनामध्ये काहीतरी अर्थ येईल आणि त्याला खरा परमेश्वर कळेल. God's word says, "Draw near to me, and I will draw near to you." तिथे परमेश्वराचं वचन सांगतं की तू माझ्याकडे ये, मी तुझ्याजवळ येईन. And so the word of the Lord came to Abraham. आणि तसंच परमेश्वराचं वचन अब्राहमाकडे आलं. The Lord did not appear to Abraham. The word of the Lord came to Abraham. परमेश्वर खुद्द त्याला दर्शन नाही दिलेलं आहे तर तिथे त्याचं वचन त्याला ऐकण्यात आलं. And what did he say? आणि तो काय म्हणाला? To you I will give this land. तो म्हणतो की तुला मी हे भूमी देईन. We all know verse 1, 2 and 3. आपल्याला सर्वांना 12वा अध्याय 1, 2, 3 माहिती आहे. The Lord promised to bless Abraham. आणि तिथे अब्राहमाला परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. The Lord said, "I will bless you. तो म्हणतो मी तुला आशीर्वादित करेन. To your descendants I will give this land." आणि तुझे पुढची जे पिढी आहे त्यांना आशीर्वादित करेन. Those who bless you I will bless. जो तुला आशीर्वादित करतील त्यांना मी आशीर्वादित करेन. And those who curse you will be cursed. जे तुला श्राप देतील त्यांना मी श्रापित करेन. Can you imagine, this is the very first time Abraham is hearing the voice of God. तुम्ही कल्पना करा प्रियानो की हे सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा तो परमेश्वराची वाणी ऐकत आहे. And what does he do? आणि त्यावेळेस तो काय करतो? What does he do? तो काय करतो बरं? Exactly. बरोबर. He does not wait, but he quickly responds. तो थांबत नाही तिथं, क्षणाचाही तो विलंब न करता तो त्यांना प्रत्युत्तर देतो. A man who did not know God. ज्याला परमेश्वर माहिती नाही असा व्यक्ती, But when he heard the voice of God, त्यांनी जेव्हा परमेश्वराची वाणी ऐकली, he quickly got up. There was a quickness in his spirit. तो लगेच उठला, त्याच्या आत्म्यामध्ये खळबळी झाली. And he went to Canaan. आणि तो कनान देशात गेला. Once he goes there, आणि जेव्हा तो तिथे गेला, Abraham sets up an altar to worship God. तिथे त्यांनी परमेश्वराची वेदी बांधली. Nobody tells him anything. त्याला कुणी काही सांगितलं नव्हतं प्रियानो. But he knows that to worship God he must set up an altar. पण त्याला माहिती होतं की जर आपल्याला देवाची आराधना करायची आहे तर आपल्याला वेदी बांधणं गरजेचं आहे. Soon after that there was a famine in the land. आणि त्वराच काय झालं, दुष्काळ पडला. त्या भूमीवरती दुष्काळ पडला. Can you imagine what must be going on in his mind? तुम्हाला कल्पना करू शकता का प्रियानो की त्यांनी ते स्वीकार केलं आणि दुष्काळ पडला? काय त्याच्या मनात चाललं He असेल? must be thinking, did I do the right thing? तो विचार करू शकेल की काय मी बरोबर केलं का, मी योग्य केलं का?
Bible does not record all these things. पहा, आपल्याला हे पवित्र शास्त्रात या सगळ्या गोष्टींचा फोड करून सांगण्यात येत नाही. Right? But we can imagine what must be happening to him, no? पण आपण त्याची कल्पना करू शकतो प्रियानो की काय झालं असेल त्याच्या मनाची स्थिती त्यावेळेस. What happens to us when God asks us to do something? काय होतं आपल्याला जेव्हा परमेश्वर काहीतरी सांगतो की तू हे कर त्यावेळेस, And the results are not, not as per what we expect. आणि जसं आपल्याला पाहिजे जर तसं झालं नाही तर आपल्या मनाची स्थिती काय होते? Doubt comes. त्यावेळेस आपण शंका घेतो. Our faith is shaken. आणि काय होतं? आपला विश्वास डगमगतो. But Abraham went. पण तरी देखील अब्राहम गेला. He went there. We know what happened. तो तिथे गेला आणि आपल्याला माहिती आहे काय झालं. He went to Egypt. तो इजिप्तला गेला. Then we know what happened to his wife. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्या पत्नी बरोबर काय झालं. Because she was very beautiful, he was afraid that they might take her away and treat him badly, or that they would kill him, or they would harm him. So he told his wife, please say that you're my sister. आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की त्यांनी जेव्हा तिला तिथे घेऊन गेला ती खूप सुंदर होती आणि त्याला कल्पना तो करत होता किंवा त्याला भीती होती एक मनामध्ये की काय होईल बाबा माझ्या बायको बरोबर किंवा माझ्या बरोबर, काही होऊ शकतं. म्हणून त्यांनी तिला सांगितलं की तू सांग की तू माझी बहीण आहेस. And she did that, but you know what happened? God was watching. तिने तसंच केलं प्रियानं, त्याच्या पत्नीने तसंच केलं, पण परमेश्वर त्यांना पाहत होता. And plague struck the house of Pharaoh. Plague. आणि तिथे दुष्काळ. प्लेग हा रोग, प्लेगचा रोग हा तिथे पसरला. And then the Pharaoh had to tell him, why did you do such a thing? आणि त्यावेळेस फारो राजाने त्याला सांगितलं तू असं का केलं बरं. See, what we know of Abraham as the father of faith and the father of multitudes was also a human being like you and me. जो ज्या अब्राहमाला आपण म्हणतो तो विश्वासाचा पिता आहे, अनेक म्हणजे त्याच्या अनेक लेकरं झालेले आहेत त्याला, आणि त्याला आपण विश्वासाचा पिता म्हणून ओळखतो, पण तो देखील एक मनुष्यच होता. So he also doubted. म्हणूनच त्याला देखील त्याच्या मनामध्ये एक शंका कुशंका आली होती. He also feared. आणि त्याच्या मनात भीती देखील होती प्रियानो. And then Pharaoh let them go. आणि मग फारो राजाने त्यांना जाऊ दिलं. He returned back to Canaan. तो परत कनान देशात आला. Yeah, he came back with his family, with Lot and his wife. आणि आपल्याला माहिती आहे प्रियानो की तो लोट आणि त्याची पत्नी घेऊन तो परत तिथे आला कनान देशात. And he settled down once again. आणि परत तो तिथे स्थिर झाला, स्थायी झाला. But whilst he was in Egypt, he became very rich because the Pharaoh had blessed them with lot of livestock. आपल्याला माहिती आहे की जेव्हा तो इजिप्तला गेला होता त्यावेळेस फारो राजाने त्याला अनेक म्हणजे पैशाने किंवा प्रत्येक गोष्टीने त्याला आशीर्वादित केलं आणि तो खूप श्रीमंत झाला होता. Now there were so many that he and Lot could not stay at the same place. आणि ते आता इतकं झालेलं होतं की लोट आणि तो एकत्र राहू शकत नव्हते. Right? And what happened? आणि मग काय झालं प्रियानो. So he told Lot, we cannot stay because their herdsman was fighting with his herdsman. आणि आपल्याला माहिती आहे की लोटचे जे मेंढपाळ होते आणि अब्राहमाचे मेंढपाळ यांच्यामध्ये काय होत होतं, भांडणं प्रस्थापित होत होते आणि म्हणून त्या दोघांना वेगळं व्हावं असं वाटलं. But Abraham, being who he was, अब्राहम जो होता तो होता प्रियानो, under the mighty hand of God, तो परमेश्वराच्या हातामधला एक व्यक्ती होता. he humbled himself and allowed Lot to choose. आणि त्यांनी काय केलं, स्वतःला कमीपणा घेऊन त्यांनी लोटाला संधी दिली की तू निवड बाबा. And Lot took what looked like the good place. आणि लोटाने कशाची निवड केली, जे चांगलं हिरवगार असं जे होतं त्या जागेची निवड लोटाने केली. Right? And Abraham took the other place. आणि अब्राहमाने जी राहिलेली दुसरी जागा होती ती त्यांनी घेतली. Lot took the green the green plains of Jordan. आणि यरदेन नदीच्या कडेची जी हिरवगार पुरण होतं तिकडची बाजू लोटाने निवडली आणि तो तिथे गेला. But the Lord saw Abraham's heart. पण परमेश्वराने अब्राहमाचं हृदय पाहिलं प्रियानो. इथं
he asked him to lift up his eyes. आणि त्यांनी परमेश्वर त्याला म्हणाला, तू वर पहा, उंच पहा. North, south, east and west. This is the land I will give to you. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे सर्व मी तुला देणार आहे असं परमेश्वर म्हणतो त्याला. And we see so on and so forth as we go from chapter 14 right down to 22. आपण 14 अध्यायापासून पाहतो 22व्या अध्यायापर्यंत How Abraham's story moved. आणि अब्राहमाची कहाणी 14व्या अध्यायापासून 22व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो की तो कसा फलद्रूप होत गेला. Every time God spoke to Abraham, प्रत्येक वेळेस अब्राहमाशी परमेश्वर खुद्द बोलत होता. and when a challenge came in front of him, आणि ज्या वेळेस ती कठीण परिस्थिती त्याच्या समोर आली, God gave him the courage to stand. त्यावेळेस प्रत्येक वेळेस परमेश्वराने त्याला साथ दिली आणि त्याला आधार देऊन त्याला त्या स्थिर परिस्थितीमध्ये पुढे चालण्यास मदत केली. It was Abraham's own heart, humble heart, that caused him to seek God and to obey God. अब्राहमाचं ते चांगलं हृदय होतं, चांगलं मन होतं, ज्याच्याद्वारे परमेश्वराची त्याची गाठभेट झाली. Chapter 14, he has another what you call it, challenge. 14व्या अध्यायात आपण पाहतो की त्याच्यासमोर एक बिकट परिस्थिती आली होती. आव्हान आलं बरं. आव्हान अजून एक चॅलेंज आव्हान, एक आव्हान आलं त्याच्यासमोर. And we see his nephew Lot has gone away from him. लोट तर त्याच्याकडून निघून गेला होता. But there is a war of 5 kings against 4 kings. पण तिथे आपण पाहतो की 5 राजे आणि 4 राजे यांच्या समोर काय होतं, युद्ध छेडलेलं होतं. And in that war, his nephew. नजदीक लो गेन कमी करा. And Abraham knew that his nephew Lot was taken by the kings. आणि अब्राहमाला माहिती होतं की लोट हा जे होता ते एका राजाने त्याला कैद केलेलं होतं. And Abraham did not rest. आणि त्यावेळेस अब्राहम तिथे तो बेचैन झाला. Even though there was a difference of opinion between him and his nephew, he did not ignore him. He did not neglect him, but he went out to save him. जरी लोटाने त्याच्याबरोबर कसा व्यवहार केला होता हे त्याला माहिती होतं, पण त्यांनी ते मनामध्ये ठेवलं नाही. पण तरी देखील तो लोट माझाच आहे हे मनात चांगुलपणा घेऊन तो लोटाला वाचवण्यासाठी त्यांनी पाऊल पुढे घेतलं. And then we see Abraham bringing Lot back. आणि आपण पाहतो प्रियांनो की अब्राहम तिथे लोटाला परत आणतो त्या राजाच्या तावडीतून. That left Abraham wondering, what next? आणि त्यावेळेस अब्राहमाला वाटलं की आता पुढं काय. They were strong kings. ते जे राजे होते समोर ते खूपच शक्तिशाली असे होते. And so he was wondering, what will happen? आणि म्हणूनच तो विचार करत होता की अरे आता पुढं काय होणार. भीती होती त्याच्या मनामध्ये. The king of Sodom even asked him for all his men. He said, give me all your men, 318 men. आणि तिथे त्या राजाने त्याला म्हटलं की तुझे जे सर्व लोक आहेत, तुझे जे सर्व सैन्य आहे ते तू मला देऊन टाक, 300 सैन्य. Because that king saw that one man with 318 men or soldiers, he was able to, defeat those kings. There were 5 kings against 4 kings. Can you imagine? आणि आपण 5 राजे आणि त्यांचं सैन्य, इथे 4 राजे आणि त्यांचं सैन्य असताना सुद्धा अब्राहमाने काय केलं होतं, लोटाला तेवढ्या थोडक्याच सैन्यामधून घेऊन त्या लोटाला त्यांनी सोडवून आणलेलं होतं. तर विचार करा त्याच्याकडे किती ती शक्ती होती. This reminds us something of the story of Gideon, isn't it? गिदोनाची जी कहाणी आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथे थोडंसं आठवण येतं का? Isn't it? It is kind of man. If those kings couldn't, defeat one another, can you imagine Abraham single-handedly brought his nephew back facing that king? विचार करा प्रियांनो, ते एवढं सैन्य असताना सुद्धा ते त्या राजाचं काही बिघडू शकत नव्हते. पण अब्राहम हा एकटा होता, त्याच्याकडे थोडी सैन्य होती, 300 सैन्य होती आणि तेवढीच सैन्य घेऊन तो काय केला, त्यांनी लोटाला तिथून सोडवून आणलं. Fear gripped Abraham's heart. आणि काय झालं तर त्याच्यामध्ये ती भीती प्रस्थापित झाली. In his heart,
Because we see Genesis chapter 15, the Lord says, fear not, Abraham. कारण की आपण इथं पाहतो की उत्पत्तीचा 15वा अध्याय म्हणत आहे परमेश्वर तू घाबरू नको. म्हणजेच काय, अब्राम घाबरला होता. I am your shield and your exceedingly great reward. मी तुझ्यासाठी एक उत्तम. या 15वा अध्याय 1 मध्ये या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठा प्रतिफळ मिळेल. Remember what must be happening to Abraham. विचार करा काय परिस्थिती असेल त्यावेळेस त्या अब्रामाची. At 75 God spoke to him, I will make you a great nation. आणि तिथं त्याच्या 75व्या वयामध्ये परमेश्वर म्हणतो की मी तुला मोठं राष्ट्र बनवणार आहे. Now in Genesis 15, Abraham is anywhere between 75 and 85 years of age. तो 75 ते 85 या वयोगटामध्ये असू शकेल. So it's a long time. How long should I wait for the promise? आणि अब्रामाचा विचार करत असेल, परमेश्वर किती वर्ष, 10 वर्ष झाले, किती वर्ष मी थांबू तुझ्या या वचन तुझं जे दिलेलं आहे ते पूर्ण होईल म्हणून. He says, what will you give me, Lord, since I have no offspring? आणि तू मला काय देशील परमेश्वरा, मला माझी स्वतःची संतती नाही आहे. And God cuts the covenant with. आणि त्यावेळेस तिथे तो परमेश्वर त्याच्याबरोबर करार प्रस्थापित करतो. He said, go out and count the stars. आणि तो म्हणतो की जा आणि तारे पहा आणि तारे मोज. And if you can count the stars, so many descendants you shall have. आणि तुझी जी पिढी असेल ती तेवढी असणार आहे. काय मोजू शकतो का आपण तारे प्रियानो? And God cuts the covenant with Abraham. आणि तिथे परमेश्वर त्याच्याबरोबर एक करार प्रस्थापित करतो. Abraham did not, but God himself cut the covenant and God walked through that covenant himself. तिथे अब्राहम काही मागत नाहीये, परंतु परमेश्वर खुद्द येतो आणि तो खुद्द त्याच्याबरोबर एक करार प्रस्थापित करतो. Usually in a covenant, 2 people are part of it. ज्यावेळेस करार होतो प्रियानो त्यावेळेस 2 जणांची तिथे काय असते, सहभागिता असते. But you know here what God is saying? पण इथे तुम्हाला माहिती का प्रियानो परमेश्वर काय म्हणत आहे? It's very deep. If I do not keep this covenant, तिथे परमेश्वर तो स्वतःला म्हणत आहे की जर मी हे करार तिथे पाळला नाही तर may I be split like those animals into 2. तो काय म्हणत आहे की मी तिथे ते बदलेल्या प्राण्यांसारखं. मी जेव्हा वध होतो तिथे जेव्हा वधताना काय होतं, एका प्राण्याचे 2 तुकडे होतात, तसंच माझे देखील व्हावं असं तो स्वतःला बोलतो. Right? Can you imagine God saying this and taking on the oath himself for us? इथे प्रियानो स्वतः परमेश्वर स्वतःशी बोलत आहे आणि स्वतः म्हणत आहे समर्पितपणे की मी हे पूर्ण करणारच आहे. And here one of the most beautiful verses in Abraham's life. आणि तुम्हाला माहिती का प्रियानो, एक उत्तम असं सुंदर असं वचन परमेश्वराचं काय आहे तिथे अब्रामाच्या जीवनासाठी. Abraham believed God and it was credited to him as righteousness. आणि तिथे अब्राहमाने तो विश्वास ठेवला आणि तो विश्वासाचा पिता असा गणला गेला. What was righteousness? The right standing with God. नीतिमत्वता म्हणजे काय? देवाबरोबर उभे राहणे. He stood firm. तो तिथे देवाबरोबर स्थिर उभा राहिला. But what happened next? पण पुढे काय झालं प्रियानो? Genesis 16 we see Sarah giving her maidservant to Abraham. आणि तिथे आपण पाहतो की सारा काय करते, त्याची पत्नी काय करते की तिची जी दासी होती ती ते अब्रामाला देते आणि पुढची स्टोरी आपल्याला माहिती आहे. Yes. And see, so many challenges we all have in our lives, right? प्रियांनो, आपल्या देखील जीवनामध्ये अनेक असे आपल्याला आव्हानं असतात जे आपण सामोरे जातो. But through Abraham's life, we can learn how his relationship, of faith in God progressed from one level to another level. पण प्रियांनो, अब्रामाच्या जीवनाद्वारे त्याच्या जीवनामध्ये जी प्रत्येक घटना घडली त्याच्याद्वारे आपल्याला कळतं की अब्राम किती आव्हानांना सामोरे गेलेला आहे आणि तो परमेश्वराबरोबर स्थिर राहून त्यांनी एक विश्वासाचा पिता म्हणून
दृष्टिकोनाच गणला जातो. We see what happens to Hagar and what happens between them. Obviously, she was upset because she conceived. आणि हगार जेव्हा तिला बाळ होणार असं तिला कळतं त्यावेळेस काय परिस्थिती साराची झाली आहे. आणि ना ते साहजिक आहे की त्या दोघींमध्ये काय होतं, वादविवाद किंवा भांडणं सुरुवात होते. You know, can you imagine what would have happened to God's heart even as he saw this? विचार करू प्रियानो, कल्पना करू की ही परिस्थिती जेव्हा पाहिली परमेश्वराने त्यावेळेस परमेश्वराचं मन किती दुखावलं असेल. Still he did not, even though Hagar behaved in a very bad manner, he still had mercy and he said, go back and submit to your mistress. आणि ज्यावेळेस हगार अशी थोडीशी बंडखोर झाली त्यावेळेस आपण पाहतो की तरी देखील परमेश्वर म्हणतो, जा तू स्वतःला परमेश्वरासमोर समर्पित कर. Genesis 17, God appears to Abraham again. आणि उत्पत्तीच्या 17व्या अध्यायात आपण पाहतो की परमेश्वर परत एकदा अब्रामाशी बोलतो. This time he speaks to him very firmly. आणि यावेळेस प्रियानो देव परमेश्वर त्याच्या बरोबर ठामपणे बोलतो. He said, I am God Almighty. Walk before me and be blameless. मी सर्व सामर्थ्य देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. Why did he say that? तो असं का म्हटला बरं प्रियानो? Because immediately after giving the promise in 15, he saw what happened with Hagar. आणि 15व्या वचनात आपण पाहतो की त्याला काय आहे, अभिवचन मिळालं किंवा त्याला करार करण्यात आला. आणि नंतर पुन्हा आपण पाहतो हगार बरोबर काय झालं ते. Once again God confirmed his covenant with Abraham. आणि अब्राहम बरोबरचा जो करार होता ते परत एकदा त्यांनी काय केलं, कन्फर्मेशन, Everlasting covenant. पूर्ण करण्याची त्यांनी परत एकदा ठाणून घेतली. And he told Abraham, आणि तो म्हणतो पुढे, I am making an everlasting covenant with you. आणि इथे तो म्हणतो, मी तुझ्या बरोबर परत एकदा हा करार प्रस्थापित करतो, सार्वकालिक करार हा प्रस्थापित करतो. And I will give you this land as an everlasting possession. आणि मी तुला ही जमीन, ही भूमी तुझ्यासाठी सर्वकालिकसाठी मी तुला देणार आहे. Amen. आमेन. Even then, after that, after the Lord said it for the second time, दुसऱ्यांदा परमेश्वर इथं अब्राहमाबरोबर करार करतो तरी देखील we see Abraham laughed. इथे आपण पाहतो की अब्राहम हसला. And he said, God, how is it possible? आणि त्याला मनात विचार आला की अरे आता कसं शक्य आहे बरं हे. After God, confirming his covenant the seventh time, Abraham laughed. 7 times. No, second time. दुसऱ्यांदा इथे काय होतं, त्याचा स्वतःचा करार परमेश्वर दुसऱ्यांदा तिथे समोर स्वतःला आठवण करून देतो, पण तरी देखील अब्राहम काय करतो, आता हसतो. How many times when God speaks to us and we get a confirmation and we are quick to run here and there and say, I got a confirmation, God spoke to me. प्रियानो, अशीच घटना आपल्या बरोबर देखील होते की दुसऱ्यांदा देखील आपल्याला काहीतरी करार प्रस्थापित केलेल्याचं किंवा एक कन्फर्मेशन मिळतं, पण तरी आपण काय करतो, इथं तिथे पळतो. And we put it under the pillow, go to sleep and forgot the next day. आणि आपण काय करतो, झोपून जातो आणि दुसऱ्या दिवशी ते करार विसरून जातो. Brothers and sisters, प्रियानो, लक्षात घ्या, I speak to myself before I speak to you. मी स्वतःशी तयारी करत असताना बोलले आणि नंतर मी आता तुमच्याशी बोलत आहे. Only you individually know what God has spoken to each one of you. तुम्हाला स्वतःला, नुसतं तुम्हालाच माहिती आहे की परमेश्वर तुमच्याशी काय करार करत आहे आणि तो तुमच्याशी काय बोलत आहे. Hold the word of God precious in your heart. परमेश्वराचं जे वचन तुम्हाला येतं ते तुम्ही घट्ट धरून ठेवा. God will bring everything to pass. तो नक्कीच जे काही उत्तम तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला तो देण्या वाचून राहणार नाही. Right? God will fulfill every word He has spoken to you. परमेश्वर प्रत्येक करार, प्रत्येक वचन तुमच्याशी जो तो बोललेला आहे तो पूर्ण करण्यास सक्षम आहे. Fulfilling the word does not mean something will happen the way I want it. तुमच्या बरोबर जे तुम्ही जे मागता ते तुम्हाला तुमच्या समयात मिळणं असं नव्हे, तर this will happen according to God's sovereign will and plan and purpose. ते तुमच्या इच्छेप्रमाणे
परमेश्वर आहे त्याच्या समयामध्ये ते नक्कीच घडून येणार आहे. आमेन आमेन. नाही आज तसं तो गीत पडणार आहे. काय वाढवू नका, मराठीत ऐकूया लागलंय. No, I'm asking why because if you can hear that it's better. Okay, sorry. Yeah. So God will fulfill every word perfectly. परमेश्वर त्यांनी दिलेलं जे वचन आहे ते पूर्ण करण्यास त्याच्या समयामध्ये पूर्ण करण्यास तो सक्षम आहे. The enemy will try to distract you. सैतान किंवा तुमची जे शत्रू आहेत ते तुम्हाला त्याच्या वचनापासून दूर किंवा भडकवण्याचा प्रयत्न करेल. You will look at your neighbor and say, I don't have what he has. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडे पाहाल आणि म्हणाल अरे त्याच्याकडे हे माझ्याकडे तर नाही आहे. You will look at your sister and say, I don't have anything much. तुम्ही तुमच्या बहिणीकडे बघाल आणि म्हणाल की अरे तिच्याकडे एवढं सारं आहे माझ्याकडे जास्त नाही आहे काहीच. Be faithful to what God has given you. तुम्ही तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्याबरोबर तुम्ही विश्वासू राहा. And God will definitely fulfill every word he has spoken. आणि परमेश्वर नक्कीच तुम्हाला दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करून तो तुमच्या बरोबर नक्कीच विश्वासू राहणार आहे. Even after God spoke to Abraham, again, second time confirmed the covenant. दुसऱ्यांदा देखील जेव्हा अब्राहमाशी परमेश्वर बोलला, करार त्यांनी परत एकदा स्वतःला आठवण करून दिला, तरी देखील Did it happen? ते पूर्ण झालं का बरं त्याच वेळेस? God came again. You know the three men who came to visit Abraham? आणि आपल्याला माहिती आहे की तिथे काय आहे त्या गोष्टीमध्ये 3 व्यक्ती तिथे आले अब्राहमाच्या घरी तिथे त्याला भेटण्यास. That was the Lord himself. त्यावेळेस तो परमेश्वर खुद्द होता प्रियानो. And Abraham invited them. Abraham recognized them and Abraham invited them to share a meal. आणि त्यावेळेस अब्राहमाने त्या 3 व्यक्तींना स्वतःच्या घरी बोलवलं आणि घरी बोलवून त्यांचा पाहुणचार केला. The Lord appeared to him in person. आणि त्यावेळेस परमेश्वर खुद्द त्याला दर्शन दिलं. And the Lord said, आणि परमेश्वर म्हणाला, in the fullness of time Sarah will bear a son. एक उत्तम वेळेमध्ये मी तुला एक पुत्र देऊन आशीर्वादित करणार आहे. What happened this time? आणि यावेळेस काय झालं बरं प्रियानो? This time Sarah laughed. आता यावेळेस काय झालं तर सारा हसली. So the Lord said Sarah laughed. आणि परमेश्वर तिथे म्हणतो की सारा हसली. So she denied it and she said no. आणि त्यावेळेस सारेने ते नकारलं आणि नाही. Because she was afraid. का? कारण की तिला भीती होती तिच्या मनामध्ये. But the Lord said yes, you laughed. आणि तू हसली. परमेश्वर म्हणतो तू हसली सारा. But the Lord said, पण परमेश्वर म्हणाला, is anything too hard for the Lord? काय कुठलीही गोष्ट परमेश्वरासाठी अशक्य आहे का? Right? नाही. In the fullness of time, त्याच्या समयामध्ये Isaac was born. इसाचा जन्म झाला. इसाचा जन्म झाला. I skipped one chapter. मी मधला एक अध्याय मी जम्प केला, सोडलाय. The destruction of Sodom and Gomorrah. सदोम आणि गमोराचा तिथे जिथे नाश झाला होता. Even that chapter is not in the Bible just by chance. नुसतंच म्हणून तो अध्याय तिथे नाहीये प्रियानो, लक्षात घ्या. Because God taught Abraham to, I would not say bargain, but to intercede and to plead, because the Lord knew that Lot was in Sodom. आणि इथे देखील हा अध्याय असाच म्हणून नाहीये प्रियानो, लक्षात घ्या. तर ते सदोम आणि गमोराचा जो नाश झाला तिथे जी गोष्टी झाल्या त्यामधून देखील परमेश्वराने अब्राहमाला काही शिकवलेलं आहे की तिथे त्यांनी स्वतः मध्यस्थी करून लोटसाठी मध्यस्थी करण्याची, प्रार्थना करण्याची गरज आहे हे शिकवणं, हे सांगणं हे देवाचा उद्देश होता. Let me read that verse, why the Lord gave that verse. मला ते वचन वाचू द्या प्रियानो, का परमेश्वराने ते वचन तिथे दिलेलं आहे. Verse 19, chapter 18 and verse 19. 18वा अध्याय आणि 19व वचन. For I have, the Lord says, shall not hide from Abraham what I am about to do. इथे परमेश्वर आपल्याला वचन 18वा अध्याय 19व वचन, मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या
पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे. आमेन. And the Lord says, for I have known him in order. Now why he spoke to him? Hear this very carefully. तुम्ही लक्षपूर्वक ऐका प्रियानो, इथे तो का बोलला बरं अब्राहामाशी? For I have known him in order that he may command his children and his household after him, that they keep the way of the Lord, to do righteousness and justice, that the Lord may bring to Abraham what he has spoken to him. कशासाठी निवड केलेली होती? अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे. Yes. Otherwise, Abraham's faith would have been shaken if Lot was destroyed. जर परमेश्वर इथे हा बोलला नसता तर अब्राहामाचा विश्वास कुठेतरी डगमगला असता. Right? God was actually holding Abraham's hand and walking every step of the way. प्रत्येक समयाला अब्राहामाच्या जीवनामध्ये स्वतः खुद्द परमेश्वर अब्राहामाचा हात धरून प्रत्येक पावलावर त्याचं मार्गदर्शन करत होता. And true to his word, in the fullness of time, Isaac was born. आणि तिथे त्या परमेश्वराच्या वेळेमध्ये तिथे त्याला इसाचा जन्म झाला. इसाहाकचा जन्म झाला. So story is over, happily ever after, right? इथे काय गोष्ट संपली का? What happens next? मग पुढे काय होतं प्रियानो? Exactly. इथे काय येतं? इथे इसाकाचा जन्म तर होतो पण पुढे काय येतं? परत एक आव्हान अब्राहामासमोर येतं. Few days, few months, few years of enjoying his son after so many years, when he was almost 100. जेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता तेव्हा त्याला इसाक झाला आणि काही वर्ष काही दिवस तो आपल्या मुलाबरोबर मस्त राहिला. त्याच्यानंतर 25 years of waiting. 25 वर्ष थांबला आणि त्याच्यानंतर 75 ते 100 25 वर्षाचा कालावधी तो थांबला. त्याच्यानंतर त्याला इसाक झाला आणि त्याच्यानंतर काय आलं पहा. The Lord said, take your son, आणि त्यावेळेस his son whom you love, and go to the mountain where I will show you. आणि त्यावेळेस परमेश्वर परत अब्राहामाशी बोलतो, घे तुझ्या पुत्राला, जो एकुलता एक पुत्र आहे त्याला तू घे आणि त्या पर्वतावर जा. This time what did Abraham do? आणि यावेळेस अब्राहामने काय केलं प्रियांनो? His ears were so tuned to the voice of God. तो परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी तो इतका त्याला सवय पडली होती ती वाणी ऐकण्याची की that he lost no time in obeying. त्यांनी क्षणभर देखील गमावला नाही. वाणी झाली की लगेच त्यांनी तत्परतेने ती पाळण्याचं सुरुवात केली. He knew his God well enough to say that the Lord will provide. आणि तिथे तो म्हणतो की परमेश्वर मला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. Do you think he told Sarah this time? तुम्हाला वाटतं का त्यांनी साराला ह्या गोष्टी सांगितल्या असतील बरं? नाही. Following the Lord is a lonely walk. परमेश्वराची वाणी ऐकणं हे एकटंच चालणं त्याच्यामध्ये आहे. हॅलो चर्च. I am not advocating being separate from your wife. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही पत्नीपासून तुम्ही विभक्त व्हा असं सांगत नाही अजिबात. Not at all. अजिबात नाही. पण we must obey the voice of the Lord. परमेश्वराची वाणी ऐकणं आणि त्याचं आज्ञापालन करणं हे गरजेचं आहे प्रियांनो. In every one of our lives, प्रत्येकाच्या जीवनामध्ये God must take the first place. परमेश्वराचीच तीच आपली प्रथम निवड असली पाहिजे. सगळं पहिली असते. I don't know how many have come to this state where
they have to have a struggle in this area. But it is not easy as we walk with the Lord, but His grace is sufficient for us. मला माहित नाही किती जणांबरोबर ही परिस्थिती अशी आली असेल जीवनामध्ये, परंतु ज्या वेळेस परमेश्वर आपल्या बरोबर असतो त्यावेळेस आपण प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. And even as Abraham was about to strike his son, आणि आपल्याला माहिती आहे प्रियानो, ज्यावेळेस त्याने ते अब्राहमाला यत्न म्हणून समर्पित करण्यासाठी मारण्यासाठी अब्राहमाने मारण्यासाठी इसाकाला काय उचललं, सुरा उचलला. त्यावेळेस काय झालं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. and the Lord said, "Do not strike your son." आणि त्यावेळेस परमेश्वराची वाणी तिथे होते की थांब अब्राहमा थांब. The Lord was satisfied that he saw his heart of total obedience. आणि ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाचं ते हृदय बघितलं, पूर्ण आज्ञा पालनाचं हृदय, जेव्हा परमेश्वराने अब्राहमाचं पाहिलं त्यावेळेस तो संतोषला, त्याला संतोष वाटला परमेश्वराला. Brothers and sisters, why did I tell you this story of Abraham and actually walk you through his story? आणि तुम्हाला काय वाटतं प्रियानो की मी आज हे अब्राहमाचं उदाहरण देऊन तुम्हाला काय उत्तेजना देऊ इच्छिते? This is not the ending. We still have a little more to go. थोडं अजून आहे पुढे, हे काही समाप्त नाही होणार आहे इथेच. But this journey and this walk of Abraham earned him a very special title. पण हे जे त्यांनी अब्राहमाचं जे वागणं होतं, जीवनातलं हे जे सर्व आव्हान होतं, त्यामुळे अब्राहमाला एक विशिष्ट असं शीर्षक मिळालेलं आहे. Can anyone tell me what is that title? Lord's heart. No. One more thing, very special, a very special relationship. Friend of God. Yes. तर उत्तम शीर्षक हे अब्राहमाला काय मिळालेलं आहे, तर तो परमेश्वराचा मित्र म्हणून आज गणला जातो प्रियांनो. Amen. Amen. How many people in the Bible got the title friend? किती लोकांना पवित्र शास्त्रामध्ये मित्र असं बोलवण्यात आलेलं आहे, परमेश्वराचं मित्र म्हणून किती लोकांना बोलवण्यात आलेलं आहे? Yes. Moses and Abraham. नुसतं मोशे आणि इब्राहिम हे दोघांनाच त्याचा मित्र गणण्यात आलेला आहे प्रियांनो. Moses only once, Exodus 33:11, the Lord said that the Lord speaks to Abraham, Moses face to face as he would with a friend. आपण निर्गमाचं पुस्तक 33व्या अध्यायामध्ये पाहतो की जिथे मोशेशी संपर्क करतो, परमेश्वर डायरेक्ट संपर्क करतो आणि बोलतो आणि तिथे म्हणतो तो तू माझा मित्र आहेस म्हणून. In the case of Abraham there are only 3 references. आणि अब्राहमासाठी म्हणून जे आहेत ते 3 आपल्याला बायबलमध्ये उदाहरण भेटतात. Isaiah 41:7 or 8. यशाया 41:8 मध्ये इथे आपण म्हणतो, जिथे पाहतो की परमेश्वर त्याला मित्र म्हणून संबोधतो. Then correct, 41:8. Then 2 Chronicles 27. दुसरे इतिहास 27वा अध्याय याच्यामध्ये आपण पाहतो. And the last one James 2:22. आणि याकोबाचं पत्र याच्यामध्ये आपण पाहतो, दुसऱ्या अध्यायामध्ये पाहतो 28. याकोबाचं पत्र 2रा अध्याय 28व्या वर्षामध्ये आपण पाहतो, जिथे परमेश्वर त्याला खुद्द मित्र म्हणून संबोधतो. James 2:23. ओके, 2रा अध्याय 23वा अध्याय, 2रा अध्याय 23वं वचन. You know something? Our faith is not only one-sided. प्रियांनो लक्षात घ्या, आपला विश्वास हा एकतर्फी नसावा. You know, if we say faith and not have works, it is of no use. ज्यावेळेस आपण विश्वास असं म्हणतो पण ते कृतीत आणत नाही तर त्याचा काही उपयोग नाही आहे प्रियांनो. Abraham's faith was followed by works as he took his son up to sacrifice. ज्यावेळेस अब्राहमाचा विश्वास होता आणि त्याप्रमाणे त्यांनी कृती केली, ती कृती म्हणजे काय तर आपल्या मुलाला जो इतक्या वर्षानंतर झालेला होता, एकुलता एका पुत्राला तो तिथे वर घेऊन गेला समर्पण देण्यासाठी. It says, and do you see that faith was working
together with his works, and by works faith was made perfect. By his work faith was made perfect. आपण इथे पाहतो प्रियानो की त्याच्या कृतीमुळे काय झालं होतं तर त्याचा विश्वास हा बळकट झाला होता, परिपूर्ण झाला होता. He was justified, and the scripture was fulfilled. It says Abraham believed God and it was accounted to him for righteousness. आणि आपण इथे वचनामध्ये पाहतो की तो परमेश्वरावर विश्वास ठेवणारा होता आणि नीतिमत्वतेने चालणारा असा परमेश्वर होता, अब्राहम होता. And he was called friend of God. आणि म्हणूनच तो परमेश्वराचा मित्र असा गणला गेला. In Genesis 15 also it was said Abraham believed God and it was credited to him as righteousness. आपण उत्पत्तीच्या 15व्या अध्यायात पण पाहतो की तिथे काय आहे, परमेश्वर त्याला म्हणतो की तू माझ्यावर विश्वास ठेव आणि त्याने विश्वास ठेवला आणि त्याने विश्वास ठेवला गणला गेला. आणि तिथे देखील तो विश्वासू मित्र असा गणला गेला, नीतिमान गणला गेला. नीतिमान, तो नीतिमान म्हणून गणला गेला तिथे. At that time he was not called friend of God though he believed. तिथे नीतिमान म्हणून गणला गेला, त्याचा विश्वास होता पण त्याला नीतिमान असं गणलं गेलं. मित्र म्हणून तिथे मित्र म्हणून त्याला संबोधलेलं नाही. When his faith was followed by his work. पण ज्या वेळेस प्रियानो त्याचा विश्वास जेव्हा त्याला इसहाक झाला आणि इसाकाला तो वर घेऊन गेला, ते तिथे कृतीमध्ये त्याचा विश्वास आला, त्यावेळेस काय झालं तर त्याला मित्र हा संबोधण्यात आलं. In the Old Testament only 2 people friend of God. आपण जुन्या करारात 2 मित्र आहेत परमेश्वराचे, एक मोशे आणि एक अब्राहम. So that this does not disappear. Yes. You know something why I shared on the friend of God? तुम्ही थोडंसं विचार करा की का आज परमेश्वराचं मित्र या शीर्षकावर मी का बोलले बरं. You know, Jesus wants to be your friend. का कारण की परमेश्वर येशू तुमचा मित्र होऊ इच्छितो प्रियानो. Yes. You know, he says in the beautiful chapter of John chapter 15. योहानाचा पत्र याच्या 15व्या अध्यायात तो परमेश्वर आपल्याशी खूप सुंदररित्या बोलतोय. He says, greater love has no one than this, to lay down one's life for one's friends. वचन योहान 15. योहान मित्र तो आहे जो आपल्या मित्रासाठी प्राण देतो. खरा मित्र, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड सारखं खरा मित्र जो आहे जो आपल्या मित्रासाठी प्राण देतो. योहान 15:13 मध्ये आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. You know, the relationship between a friend, between 2 friends is the closest relationship. 2 मित्रांमधला जो संबंध असतो तो खूप खूप जवळचा संबंध असतो. And you will tell me, what about husband and wife? That's the closest relationship. तुम्ही म्हणाल की काय मग पती पत्नीमधलं कुठलं आहे नातं बरं, ते सर्वात जास्त असं जवळीकतेचं नातं आहे. Yes. आहे नक्कीच ते. But that relationship should not be a relationship just like that. It should be a friendly relationship. Yes. जे पती पत्नीचं नातं आहे ते नुसतंच पती पत्नीचं नातं असू नये तर ते एक मित्र म्हणूनचं नातं देखील असावं, तेच उत्तम आहे प्रियानो. Nowhere does Jesus use the word friends except in John 15, if I'm not mistaken. जर मी चुकत नसेल तर योहान 15 हे सोडून दुसरं कुठंच मित्र हा शब्दाचा संबोध येशू ख्रिस्ताने केलेला नाही. Because in this chapter he says, I am the vine and you are the branches. कारण की तो इथे म्हणतो की मी द्राक्ष वेल आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. He wants that relationship so close that, you know, his whatever is in him flows through the branches. त्याला ते तुमच्या आपल्या बरोबरचं नातेसंबंध इतकं घट्ट प्रस्थापित करायचंय की जे काही त्याच्यामध्ये आहे ते त्याच्या फाट्यातून व्हावं अशी त्याची इच्छा आहे. You know, that his life would flow to our lives and through that we will be able to bear fruit. Without him we can do nothing. त्याच्यामध्ये जे आहे त्याचं जे काही आहे ते तो आपल्यामध्ये देऊ इच्छितो आणि त्याच्या वाचून आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही प्रियानो. He says, greater love has no one than this,
तो म्हणतो की ह्याच्यापेक्षा कोणतीही दुसरी प्रीती मोठी नाही than to lay down one's life for one's friends. जो एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी स्वतःचं जीवन समर्पित करेल अशी मित्रता आणि अशा संबंधापेक्षा दुसरा कोणताही संबंध मोठा नाही. He loved us as his very own. तो आपल्यावर एवढी मोठी प्रीती करतो स्वतःपेक्षा जास्त. He died for us while we were yet sinners. ज्यावेळेस आपण पापी होतो त्यावेळेस त्यांनी स्वतःला तिथे बळी चढवलेला आहे. He says, "You are my friends if you do whatever I command you." तुम्ही माझे मित्र आहात जेव्हा तुम्ही मी जे काही सांगेन ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे खरे मित्र आहात. No longer do I call you servants. आता तो म्हणतो की मी तुम्हाला इथून पुढे तुम्हाला सेवक असं गणत नाही. For a servant does not know what his master is doing. कारण की त्या सेवकाला माहिती नसतं की त्याचा मालक काय करतो. But I call you friends. परंतु मी तुम्हाला मित्र असं म्हटलेलं आहे. For all things that I heard from my father. कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतलेले आहे ते I have made known to you. सर्व मी तुम्हाला कळवलेले आहे. आमेन. Just like the vine and the branches, God wants that intimate, close relationship. जसं द्राक्षवेल आणि त्याच्या फाट्यांमध्ये जे संबंध आहे तेच संबंध. Let me give you 2 scriptures and we close. आणि मी तुम्हाला इथे 2 अभिवचन देणार आहे आणि इथे थांबवणार आहे. Proverbs 17:17 says, नीतिसूत्र 17:17. A friend loves at all times and a brother is born for adversity. नीतिसूत्र 17:17. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. And Proverbs 18:24 says, आणि आपण नीतिसूत्र 18:24 पाहणार आहोत. नीतिसूत्र 18:24. a friend who sticks closer than a brother. जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो. So who is Jesus? A friend or a brother? फ्रेंड. मग विचार करा प्रियांनो, येशू ख्रिस्त कोण आहे? तुमचा भाऊ आहे का मित्र आहे? कोण आहे? हॅलो. Exactly. Both. He cannot be one. तो दोन्ही आहे प्रियांनो, तो एकच होऊ शकत नाही. Tell me why. का बरं? Jesus died, he became the firstborn of many brothers. येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती त्यांनी स्वतःचं प्राण दिलं आणि तो खूप लोकांचा मधला ज्येष्ठ बंधू झाला. ज्येष्ठ बंधू. He became the firstborn. तो सर्वप्रथम जन्मलेला असा झाला. मरणातून पुनरुत्थित झालेल्या मधला पहिला. मरणातून पुनरुत्थित झालेल्या मधला तो पहिला असा बंधू झाला. So Jesus is brother. म्हणूनच येशू हा आपला म्हणून तो बंधू आहे. When he saved us, he said, I have made you a member of my family. ज्यावेळेस त्याने आपला तारण केलं त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की मी तुम्हाला माझं एक कुटुंब म्हणून संबोधतो. Right? So we are members of his household, members of his family. He is our elder brother. आणि त्यावेळेस काय होतं प्रियांनो, तर तो आपला ज्येष्ठ बंधू असा म्हणून आहे. ज्यावेळेस त्यांनी वधस्तंभावर स्वतःचे प्राण दिलं त्यावेळेस पासून तो आपला ज्येष्ठ बंधू असा आहे. But he is also our friend. पण तो आपला मित्र देखील आहे. Amen? Amen. So he is friend and brother who loves at all times. तो मित्र आणि बंधू जो आपल्याला सर्व काळ प्रेम करणारा असा परमेश्वर. There was never a time in all eternity when he did not love any one of you. असं कधीच नाही झालेलं की जिथे त्यांनी तुम्हाला प्रीती केलेली नाही किंवा प्रेम केलेलं नाहीये. Amen. And the other one says, a brother is born. There is a friend who sticks closer than a brother. So it's not only being, part of his family, but he wants to be as close to us as he possibly can. तो नुसताच बंधू बनू इच्छित नाहीये, तर तो आपल्याशी मित्र म्हणून एवढा नजदीकचा त्याला संबंध प्रस्थापित करायचा आहे की तो एखादा मित्र देखील बनायची त्याची इच्छा आहे. So a brother loves at all times, and a friend loves at all times, and a
brother is born for adversity. आणि जो मित्र आपल्याला सार्वकालिक प्रेम करणारा आहे असा, आणि जो बंधू आपल्याशी नेहमी जुळून राहील असा. Yeah. What do you mean by adversity? When we were in sin, that's the time God's love reached out to us. ज्यावेळेस आपण पापात होतो त्यावेळेस ते प्रेमाने आपल्याला त्या पापातून मुक्तता दिली, आणि असं प्रेम त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे प्रियांनो. Amen. आमेन. So we think, what about our family? तर विचार करू आता आपल्या कुटुंबाबद्दल काय बरं. When we think of our own family, our own brothers and sisters, our own spouses, our own in-laws, ज्यावेळेस आपण आपल्या बंधूबद्दल, बहिणीबद्दल, आपल्या नवऱ्याबद्दल किंवा आपल्या पत्नीबद्दल किंवा आपल्या सासू सासरे यांच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस are we just related or are we friends? काय आपण त्यांच्याबरोबरचे तेच नुसते नाते आहे का आपल्याबरोबर ते नात्यासोबत मित्रता देखील आहे. Sometimes when we ask our people, they say, "अरे बाबा छोड़ो ना, दूसरा कुछ बात करो." काही वेळेस असं होतं की काही विषयावरती आपण बोलतो आणि म्हणतो अरे बापरे त्यांच्याविषयी नको बोलायला, थांबू आपण दुसरा काहीतरी विषय घेऊ, असं आपण बोलून जातो. When I am talking about family, ज्यावेळेस आपण कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपण असं बोलत असताना विषय सोडायचं सांगतो. am I the only one here who's thinking like this or there are others also? काय मी एकटीच आहे का इथं जी मी असा विचार करते का दुसऱ्यांना देखील असा विचार येतो, सोडा त्यांच्याविषयी बोलायचं नाही असा विचार. I don't want you to raise your hands, but let me tell you very honestly, we turn a blind eye when it comes to our family. ज्यावेळेस आपल्या कुटुंबाबद्दल एखादी गोष्ट, एखाद्या व्यक्तीबद्दलची एखादी गोष्ट असते त्यावेळेस आपण थोडंसं दुर्लक्ष करतो किंवा त्याविषयी बोलायचं नाही असं आपण म्हणतो. In the same chapter where Jesus says, "Greater love has no one than this, than to lay down his life for his friends," he said, "If you love me, you will obey my commandment." And in the same chapter he says, "Love one another." आणि त्याच अध्यायामध्ये प्रियानो जिथे म्हणतो की मित्रापेक्षा दुसरं कोणतंही प्रेम किंवा संबंध मोठा नाही, त्याच अध्यायात तो म्हणत आहे की काय केले, प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आज्ञा आहे, आणि माझी आज्ञा जे पालन करेल तोच खरा माझा मित्र आहे. आणि सगळ्यात मोठी आज्ञा एकमेकांवर प्रीती करा. याच अध्यायात सर्वात मोठी आज्ञा देखील याच अध्यायामध्ये दिलेली आहे की एकमेकांवर बंधुजनो तुम्ही प्रीती करा. Let your family be so close that you are friends with one another like Jesus, like you are with Jesus. तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे संबंध एकमेकांशी इतके घट्ट असू द्या, मित्रतासारखे घट्ट असू द्या, कारण की परमेश्वराची प्रीती हेच आज्ञापालन सांगत आहे. And let your friends be so close that they become like family to you. आणि तुमचे मित्र देखील तुमच्याशी इतके जवळचे असू द्या की ते तुमचे नातेसंबंधातलेच बनतील. Jesus made us both part of his family and made us his friend. येशूने आपल्याला त्याचं कुटुंब म्हणून देखील संबोधलेलं आहे आणि त्याचा मित्र देखील म्हणून संबोधलेला आहे. He wants to walk with you like he walked with Abraham and Moses. जसा तो अब्राहमाबरोबर, जसा तो मोशे बरोबर चालला, तसाच प्रियांनो असतो तुमच्या आणि माझ्या बरोबर चालू इच्छितो. May his word bless your lives this afternoon. त्याचं वचन तुम्हाला या समयाला आशीर्वादित करू प्रियांनो. आमेन. We will not stand up, but if anyone wants to commit, their relationships, let us pray for all relationships, family, friend, to be what God wants it to be. First and foremost, our relationship with God. Out of that relationship will flow our relationship with our family and friends. आपण इथे उठून उभारणार नाही प्रियांनो, परंतु कोणतेही नातेसंबंध ते परमेश्वराबरोबरचे असो किंवा तुमच्या कुटुंबाच्या व्यक्तींबरोबरचे असो, त्यासाठी आपण आज इथे प्रार्थना करणार आहोत की जसा परमेश्वर मोशेबरोबर अब्राहमाबरोबर थांबला, मित्रतेचा आणि बंधूचा संबंध जसा त्यांनी प्रस्थापित केला, तसा संबंध, तर तोच प्रेम आपल्यामधून देखील व्हावं. सर्वप्रथम नातं हे परमेश्वराबरोबरचं आपण प्रस्थापित केलं गरजेचं आहे, दृढ करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर आपले कुटुंब आणि मित्र यांच्याबरोबरचे नाते. काय आपण प्रार्थना करायची का? Lord, we thank you, Lord, for this time. आपण प्रार्थना करूया. देवा परमेश्वरा, या समयासाठी मी तुला धन्यवाद देते. Lord, we thank you for your word. मी तुझ्या वचनासाठी
तुला धन्यवाद देते. Lord, we thank you that you walked with Abraham, Lord God. परमेश्वरा तुला धन्यवाद देते की तू अब्राहमाबरोबर जसा चाललास And even as his works accompanied his faith, जसं त्याच्या विश्वासाबरोबर तो कृतीमध्ये देखील त्यांनी तो विश्वास दाखवला. Lord, you called him your friend, Lord. आणि त्यावेळेस जसा तू अब्राहमाला तुझा मित्र म्हणून संबोधतोस, Lord, help us to walk closely with you, Lord. तसाच परमेश्वरा तुझ्याबरोबर निकटतेचा संबंध धरून तुझा हात धरून आम्हा सर्वांना चालण्यासाठी तू सहाय्य मदत कर. Because you have already called us your friends, Lord. कारण की तू आम्हाला पूर्वपासूनच म्हणतोस की आम्ही तुझे मित्र आहोत परमेश्वरा. And even, Lord God, as Lord, you have called us to obey you, Lord. परमेश्वरा जेव्हा तू आम्हाला म्हणतोस की आम्ही तुझी आज्ञा पालन केली पाहिजे, Lord, that we would love one another as you have loved us. आणि आम्ही एकमेकांवरती तू जशी प्रीती केली तशीच प्रीती आम्ही एकमेकांवरती केली पाहिजे. Lord, we pray that you would bless this word to our hearts. आणि असंच तू हृदय आम्हाला दे परमेश्वरा. आणि हे वचनाद्वारे तू आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर परमेश्वरा. And it would bear much fruit in each one of our lives. आणि आम्हा प्रत्येकामधून अनेक असे फळ तू प्रस्थापित कर परमेश्वरा. In Jesus' name. येशूच्या गोडणी गौरवणामध्ये